महिला आशिया कप 2024 स्पर्धेत काल भारतीय संघाने 78 धावांनी विजय मिळवला। हा भारतीय महिला संघाचा या स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे। त्यामुळे भारतीय संघाने उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले। तसेच यूएईचे मात्र आव्हान जवळपास संपुष्टात आले। त्याचा हा स्पर्धेतील सलग दुसरा पराभव होता। मात्र या सामन्यात भारतीय संघाने यूएई समोर 202 धावांचे लक्ष्य ठेवले आणि या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएईला 20 षटकात 7 बाद 123 धावा करता आल्या। वुमन्स आशिया कप 2024 स्पर्धेतील 6व्या सामन्यात पाकिस्तानने नेपाळवर 9 विकेट्सने विजय मिळवला। पाकिस्तानला पहिल्या सामन्यात टीम इंडियाकडून पराभूत व्हावं लागलं। त्यामुळे पाकिस्तानसाठी नेपाळ विरुद्धचा सामना करो या मरो असा होता। मात्र या सामन्यात पाकिस्तानने नेपाळला लोळवत आव्हान कायम ठेवलं। नेपाळने पाकिस्तानला विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं होतं आणि पाकिस्तानने धावा 11.5 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून पूर्ण केल्या। पाकिस्तानचा हा या स्पर्धेतील पहिला विजय ठरलाय। इंग्लंड क्रिकेट टीमने दुसऱ्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजवर चौथ्या दिवशी 241 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला। इंग्लंडने सामन्यासह मालिका जिंकली। इंग्लंडने दुसऱ्या डावात जो रूट आणि हॅरी ब्रूक या दोघांच्या शतकी खेळीच्या जोरावर 425 धावांचा डोंगर उभा केला। त्यामुळे विंडीजला विजयासाठी 385 धावांचं अवघड आव्हान मिळालं। विंडीजने दुसऱ्या डावातील बॅटिंगला आश्वासक सुरुवात केली। त्यामुळे सामन्याचा निकाल 5व्याच दिवशी लागणार हे निश्चित झालं होतं। मात्र इंग्लंडने विंडीजला 36.1 ओव्हरमध्ये 143 रन्सवर ऑल आउट केलं। हल्ली इंग्लंडने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली। महिला आशिया कप 2024 स्पर्धेत काल भारत विरुद्ध यूएई संघात सामना झाला। मात्र भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋचा घोष यांनी अर्धशतके झळकावली। यासह ऋचाने 29 चेंडूत 64 धावांवर नाबाद राहिली आणि आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले। मात्र ऋचा महिला T20 आशिया कप स्पर्धेत अर्धशतक करणारी भारताची पहिली यष्टीरक्षक फलंदाज आहे। त्यापूर्वी महिला T20 आशिया कप स्पर्धेत भारताकडून यष्टीरक्षक फलंदाज म्हणून सर्वोच्च धावा करण्याचा विक्रम सुलक्षणा नाईकने केला होता। तिने पाकिस्तान विरुद्ध 2012 मध्ये 23 धावा केल्या होत्या। पॅरिसमध्ये 26 जुलैपासून ऑलिम्पिक 2024 स्पर्धा खेळली जाणार आहे। या खेळांच्या कुंभमेळ्यात भारतीय खेळाडूही मोठ्या प्रमाणात सहभागी होणार आहेत। यासाठी आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मदतीचा हात पुढे केलाय। बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी जाहीर केले की बीसीसीआय कडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेला 8.5 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे। भारताचा दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि टेनिस प्रसारक विजय अमृतराज यांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। पेस आणि विजय अमृतराज यांना आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आले। त्यांना दिग्गज ब्रिटिश टेनिस पत्रकार आणि लेखक रिचर्ड इव्हान्स यांच्यासह हॉल ऑफ फेम मध्ये सामील करण्यात आले। पेस आणि विजय हे आंतरराष्ट्रीय टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये सामील होणारे पहिले आशियाई पुरुष खेळाडू ठरले। इंग्लंडने दुसऱ्या कसोटीतही निर्विवाद वर्चस्व गाजवताना वेस्ट इंडिजवर 241 धावांनी दणदणीत विजय मिळवला। दुसरी कसोटी जिंकून इंग्लंडने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आणि या विजयामुळे इंग्लंडने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या क्रमवारीत मोठी झेप घेताना पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं। मात्र या कसोटीपूर्वी इंग्लंडचा संघ गुणतालिकेत शेवटच्या क्रमांकावर होता, परंतु दुसरी कसोटी चौथ्या दिवशी जिंकून त्यांनी 3 स्थानांवर झेप घेतली आहे। यंदाच्या मोसमात जगभरातील भालाफेकपटूंना चमकदार कामगिरी करता आलेली नाही। त्यामुळे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सर्वच खेळाडूंना पदक जिंकण्याची संधी असणार आहे। ऑलिम्पिकमध्ये सहभागी होताना प्रचंड दबाव असणार आहे। त्यामुळे मागील आकडेवारीवर नजर टाकून पदकाची आशा बाळगणे चुकीचे ठरणार आहे, असे स्पष्ट मत भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याचे प्रशिक्षक क्लाउस बर्टोनिज यांच्याकडून काल व्यक्त करण्यात आले आहे।